कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत वरी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चल विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 11वा शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही हे का सांगण्याचा या ठिकाणी अट्टहास केला. कारण या अगोदर जगत उत्पत्तीविषयी श्रुतिवाक्याची तात्पर्यता पाहिली. वेदामध्ये या जगताच्या उत्पत्तीविषयी काय तात्पर्य आहे, काय त्याचं मनोगत आहे
हे आपण पाहिलं. मग शिष्याला शेवटी अशी शंका झाली होती की जर पूर्वापूर वेदांतामध्ये म्हणजे सुरुवातीच्या उपनिषदामध्ये त्याच्यामध्ये छांदोग्य आलं, तैत्तिरीय आलं आणि ऐतरेय आलं. या उपनिषदामध्ये जे काही त्यांनी तफावत केली सांगण्याची जगत उत्पत्तीच्या क्रमाविषयी, तीच तफावत त्यांनी मोडीत काढून एकवाक्यता केली. नंतरच्या उपनिषदामध्ये आद्य शंकराचार्यांनी आणि भगवान व्यासांनी पंचमहाभूतापासून जगत उत्पत्तीचा क्रम सांगितला. जगत उत्पत्ती पंचमहाभूतापासून सांगितली आणि ती पंचमहाभूत क्रमवार सांगितली आणि एकाची उत्पत्ती एकापासून आणि तसे त्यांचं स्वरूपी आहे. काही भूते संकुचित आहेत तर काही भूते त्याच्यापेक्षा मोठी आहेत. म्हणजे एकापेक्षा एक अशी पंचमहाभूत आहेत. सर्वात लहान पृथ्वी आणि सर्वात मोठं आकाश. असं असल्यामुळं नंतर यांना एक शोध लागला, शंकराचार्यांना आणि आद्य शंकराचार्यांना आणि भगवान व्यासांना. जर आपण मुमुक्षु करता पंचमहाभूतापासून सृष्टी सांगून त्याचं तात्पर्य सृष्टीच्या उत्पत्ती करता नाही ठेवायचं. यांच्यापासूनच अशी सृष्टी होती हे तात्पर्य न ठेवता त्या तात्पर्याचं आपण काय गांभीर्य करायचं, काय सांगायचं की जर लय चिंतन केलं तर ब्रह्मापर्यंत बुद्धी स्थिर करण्यासाठी सोयीचं होतं. ब्रह्मामध्ये बुद्धी स्थिर करण्यासाठी एक साधन म्हणून लय चिंतन आपण त्या ठिकाणी सांगितलं तर चांगलं होईल. म्हणून सर्व वेदामध्ये बाकीच्या ग्रंथांमध्ये त्यांनी पंचमहाभूताची एक वाक्यताच केली पुन्हा की पंचमहाभूतापासून सृष्टीची उत्पत्ती होते म्हणून. आणि मग तो लय चिंतनाचा प्रकार पुढे येणारच आहे आणि पुढं म्हणजे 2-3 परिच्छेदाच्या पुढंच येणार आहे, म्हणजे यात तरंगात येणार. पण इथूनच सुरुवात झाली लय चिंतनाला. मग सुरुवात कुठून करायची तर ब्रह्मापासूनच करावी लागेल. लय चिंतन सांगायचं म्हणल्यावर वरूनच खाली यावं लागेल आणि जशी पंचमहाभूत सांगितलीत का वरून खाली, मग लय चिंतन करता वेळस खालून वर विचार करीत जायचा. लय चिंतन जीवासाठी आणि लय चिंतन सांगण्यासाठी, ग्रंथकारांना सांगण्यासाठी असे दोन्ही क्रम आहेत. सांगायचं म्हणल्यावर वरून खाली यावं लागतंय आणि प्राप्त करून घ्यायचं म्हणल्यावर खालून वर जावं लागेल. येरी नियम पहा ना, जर खालच्याला वरी जायचं असलं तर खालूनच वर जावं लागेल आणि वरच्याला खाली यायचं असलं तर बोलूनच खाली आहे का नाही.
मग आता संत खालीत का जीव वरीत? जीव खाली आलीत ना, आहे का नाही? मग आता जीवाला खालून वर जायचंय ना, मग लय चिंतन कसं करावं लागेल? म्हणून अगोदर पृथ्वीचा विचार करायचा. पृथ्वीचा विचार केला हे पुन्हा पाण्याचा, जलाचा विचार करायचा. म्हणजे पृथ्वी जलामध्ये आहे आणि पृथ्वीपेक्षा जल व्यापक आहे. म्हणून पृथ्वीला अधिष्ठान रूपानं जल आहे आणि त्या जलाला अधिष्ठान रूपानं काय आहे? अग्नी आहे. कारण जलाची उत्पत्ती अग्नीपासूनच आहे. अग्नी कशात आहे? वायूमध्ये. पण जल कशात आहे? अग्नीमध्ये. पण अग्नीत पाणी जरी असलं तरी पाण्यामध्ये पृथ्वी आहे. म्हणून पृथ्वी ही जलामध्ये आहे आणि जल हे अग्नीमध्ये आहे. आता असा विचार करताना सूक्ष्म सूक्ष्म विचार होत जातो वरी. पृथ्वी आपणाला घन रूपानं दिसती, है का नाही? वस्तू रूपानं दिसती आणि प्रतीतीला येत आहे, आपण तिच्या वावरतो. मग ही पृथ्वी आपणाला ज्ञात आहे. पण पृथ्वी हे ब्रह्म नाही. पृथ्वी हे एक नाशिवान तत्व आहे. प्रळय काळामध्ये पृथ्वीचं अस्तित्व राहत नाही. अहो, पुराणामध्ये तर असं सांगितलंय की ह्या पृथ्वीला कोणी कोणी चोरून बी नेत होतं. चोरून न्यायसारखी वस्तूही नाही. पृथ्वी म्हणजे काय? चोरून नेता येते का नाही? अहो, पृथ्वीमध्ये खाणलेल्या विहिरी चोरीला जातात. पृथ्वी का नाही जाणार? मग चोरीला जाती म्हणजेच सातबाराचे किती घोटाळे चालतात आतापर्यंत, रोजच आपल्याला ऐकण्यात आहे. याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन ही चोरल्याच प्रमाणे ना. तसं पूर्वीच्या काळामध्ये एक राक्षस ही पृथ्वीच घेऊन जाऊ लागला. त्यावेळेस भगवंतानं अवतार घेतला, वराह अवतार, आणि त्या पृथ्वीला पुन्हा सोडून आणलं. आता त्याला कुठं नेऊन ठेवायची होती कोणाला ठाऊक. पृथ्वी कुठून चोरली, कुठून न्यावं लागला आणि कुठे ठेवायची होती? पृथ्वी पाण्यातच आहे आणि पाण्यातूनच त्यानं चोरली. पाण्यातूनच मार्ग त्यानं न्यायचा अवलंबिला आणि ते कुठेतरी पाण्यातच ठेवणार होता ना. तिथं चोराचोरीचं काय घडणार होतं? म्हणजे पाण्यातलीच वस्तू जर पाण्यातच एककडे नेऊन ठेवली तर ती चोरी होती. असं कधी आहे का? पण तसा म्हणण्याचा प्रघात आहे. दोघं जर भाऊ असले, सणासुदीच्या दिवशी पोळ्या जर केल्या असल्या आणि एका भावाला पोळी जर जास्त आवडत असली तर पोळ्या केलेल्या तो चोरून, त्याच्यातली एक दोन तरी पोळ्या चोरून दुसऱ्या दिवशी खाण्यात याव्या म्हणून तो कणगीमध्ये पुरून ठेवायचा. कुठे चोरून ठेवायचा? आणि ते कणिंग कशात? घरातच, है का नाही? मग ती घरातली घरातच चोरी झाली का नाही? मधातली मधातच. मग त्याला चोरी म्हणा येते का? घराच्या बाहेर जावा माळ जाईल, घराच्या बाहेर जावा तो जाईल त्यावेळेस त्याला चोरी म्हणावी. मग घरातच जर ती वस्तू असेल तिला चोरी कसं म्हणता येईल? तसं मग पृथ्वी जर पाण्यातच एककड कुठेतरी, दुसरीकडे तर तिला अस्तित्व नाही ना पाण्याशिवाय, मग तिला चोरी म्हणता येते का? पण त्यानं चोरी केली हा त्याच्यावर आरोप का केला?
हा अर्थ आपल्याला सूक्ष्म पाहावा लागतो, लक्षार्थानं पाहावं लागतं. पुराण जे बोललं आहे ते पुराण कोड्यात बोललेलं आहे. कशात बोललेलं आहे ते? कोड्यामध्ये बोललेलं आहे. त्याच्या बोलण्याचा अर्थ फार वेगळा आहे. पण आपण ते जे शक्तिवृत्तीनं बोललंय, वाक्यवृत्तीनं जे बोललंय तोच अर्थ आपण घेतो, पण त्याचा लक्ष्यार्थ जाणत नाहीत. मग हे जे पंचमहाभूत आहेत हे एकापेक्षा एक महान आहेत. पृथ्वीपेक्षा जास्त पाणी आहे, पाण्यापेक्षा जास्त अग्नी आहे, आणि कार्यकारण भाव सुद्धा त्या ठिकाणी दिसतो त्यांच्यात. अग्नीपासून पाण्याची उत्पत्ती वाटते, पाण्यापासून पृथ्वीची उत्पत्ती वाटते, आणि पृथ्वीपासून जीवाची उत्पत्ती वाटते, है का नाही? पण अग्नी सुद्धा कशाचं तरी कार्य आहे, ते म्हणजे वायूचं. म्हणून वायू हे कारण आहे अग्नीला, आणि अग्नीपेक्षा वायू हा व्यापकच मानावा लागेल. कारण त्या आकाशामध्ये आकाश खेळायला आहे त्याला. तसा अग्नी हा सर्व ठिकाणी नाही, त्याच्यापेक्षा संकुचितच मानावा लागेल. म्हणून व्यापक वायू आहे आणि वायूपेक्षाही व्यापक आकाश आहे. पण यामध्ये काही भूतांचा व्यापार होतो, काही भूतांचा व्यापार होतो, आणि काही भूतांचा व्यापार होत नाही. एक आपल्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा व्यापार होतो. चोरल्या गेली याचा अर्थ व्यापार होतो तिचा, किंवा एकमेकाला विकता येते. कोणाच्या नावची जमीन असली तर दुसऱ्याला ती विकता येते, किंवा एखादं राज्य दुसऱ्या राज्याला बळकवता येते, एखादा देश दुसऱ्या देशावर चाल करून जाऊन तिथं त्याची सत्ता गाजवा येते. म्हणजे असं त्या ठिकाणी करता येते पृथ्वीवर. तसंच म्हणजे व्यवहार तिच्यामध्ये करता येतो. तसंच पाण्यामध्ये सुद्धा व्यवहार होतो. पाण्यामध्ये सुद्धा पाणी विकत देता येते, पाणी विकत घेता येते, हे का नाही? नवे नवे काही पाणी हे अडविता येते, आणि कुठं जिथं नाही तिथं नेऊन घालताही येते. हा व्यवहार त्याच्यामध्ये होतो का नाही पाण्यामध्ये? तसाच अग्नीमध्ये सुद्धा अग्नी विकल्या जातो, अग्नी विकतही घेता येतो, है का नाही? आता हे गॅस सिलेंडर हे अग्नीच आहे ना, हे विकत घेता येतो आपल्याला. सरपण हे अग्नीच आहे ना, विकता येते. म्हणजे अग्नीमध्ये सुद्धा व्यवहार करता येतो. तसा वायूमध्ये व्यवहार करता येतो का? वारं विकत घेतलं का कोणी? त्याच्यात तरी थोडस गालबोट आहे म्हणा, पण आकाश कोणी देतो का कोणाला विकत? कोणी घेतं का आकाश? मग आकाशामध्ये आणि वायूमध्ये व्यापार नाही, है का नाही? त्याच्यामध्ये व्यवहार होत नाही. पण वायूमध्ये जरी आपल्याला दिसला तरी तो एकांगी आहे. तो कसा आहे? एकांगाना आहे. वायू विकत घेऊन तो विकत देत नाही. वायू विकत घेऊन विकत नाही, तो विकितो, तो वायू नाही. त्याला वायू विकता येत नाही.
वायू देण्याचे कर्माचे पैसे घेता येतील. तो वायू त्याच्या श्रमाचे पैसे ते मागेल. वायूचे पैसे त्याची किंमत काढता येत नाही. म्हणून वायू विकल्या जात नाही. तो आपल्याला वाटतंय ना हे हवा भरायचे पैसे घाले, ते हवा भरायचे घ्याले, हवाचे नाही. म्हणून मूळ ग्रंथामध्ये थोडासा विचार करून पहा. मूळ ग्रंथामध्ये अग्नी, जल आणि पृथ्वी हे तीनच पंचमहाभूतापासून जगताची उत्पत्ती, व्यापार सांगितला. हा व्यापार जो झाला तिन्हीपासूनच झालाय. आणि त्यामध्ये त्यांनी हे 2 भूत सोडून दिले होते. का म्हणून? व्यापारच होत नाही. पण हे असं लपलेलं गवसायला नशीबच लागत आहे. कधी याच्यावर असा विचार करीत नाही माणूस. आणि त्यावेळेस तीनच भूतापासून का सांगितलं असं, असा विचारही कोणी करत नाही. म्हणून ते जे तत्व आहेत त्या तत्वामध्ये कार्यकारणता त्यांनी दाखविली नाही. म्हणून आकाश आणि वायू हे व्यापक तत्व आहेत आणि प्रलय काळामध्ये सुद्धा त्यांचा नाश होत नाही. त्या 2 तत्वाचा प्रलय काळात सुद्धा, प्रलय काळामध्ये ह्या 3च तत्वाचा नाश होतो. प्रलय काळामध्ये 3च तत्वाचा नाश होतो. आणि नंतर सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस हे 3च तत्व उत्पन्न होतात. म्हणून ते सांगण्यात आलं नसावं असा आपला काय अंदाज आहे. अंदाज मग इतकं सांगून हा जो लय चिंतनाचा प्रकार पुढे येणारच आहे, त्यावेळेस आपण त्याच्यावर सूक्ष्म विचार करू. पण तत्पूर्वी शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही हे का सांगण्यात आलं, तर त्याला तशी शंका झाली होती की मूळ ग्रंथामध्ये 3च पंचमहाभूतापासून सांगितले आहे आणि नंतर ज्या शंकराचार्यांनी आणि भगवान व्यासांनी जी काही ग्रंथ केली त्याच्यामध्ये सर्वांमध्ये पंचमहाभूताचंच वर्णन केलं जगताच्या उत्पत्तीविषयी. मग हे कशामुळं केलंय याच्याबद्दल आपण सांगितलं असं की मुमुक्षुला लय चिंतन करता यावं, हा त्यांचा त्याच्यामध्ये उद्देश होता. आणि जर तशी तफावतच जर ठुली तर मुमुक्षुजनांचा काय होईल, आदर त्याच्या ठिकाणी राहणार नाही. त्यांच्या विचारामध्ये गडबड होईल की उपनिषदच हे सत्य ज्ञान सांगत नाहीत, कमी अधिक ज्ञान सांगतात, म्हणजेच यांच्यातच सुतर नाही. मग हे काय सत्य ज्ञान सांगतील, मग त्यांचा अभ्यास न केलेला बरा असा मुमुक्षूच्या ठिकाणी गैरसमज होईल. म्हणून त्यांनी इतका विचार केला, इतका फायदा त्याच्यामध्ये, इतका विचार करून पंचमहाभूत सांगितली. कारण पुन्हा मग त्याच्या शंकेचं त्याला समाधान मिळालं. आणि मग तेवढं सांगून गुरुजी म्हणले, तुला आता म्हणजे जे काय आता हे पंचमहाभूत कारण जगत उत्पत्तीला सांगायलो, आणि हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की लय चिंतन म्हणजे आकाशापर्यंत. आता आकाश कसं झालं, सर्व भूतामध्ये व्यापक झालं. आणि आकाश हे कसं आहे, या आकाशामध्ये व्यवहार होतो. आकाशाचा व्यवहार होत नसला तरी आकाशात व्यवहार होतो ना. ह्या 4 भूतांना व्यवहार करायचा म्हणल्यावर
आकाशच लागत आहे. मग ज्याच्यामध्ये व्यवहार चालतो तेही व्यावहारिकच असेल ना, म्हणून तेही मिथ्याच आहे. ज्याच्यात व्यवहार होतो, ज्याच्यात व्यवहार होतो म्हणजे त्याच्यातच व्यवहार व्हायलाय, त्याच्याशिवाय व्यवहार होतो का? म्हणून तेही त्याच्यातच आहे. मग याच्यापेक्षाही काही तत्व आहेत, ते म्हणजे माया. आणि ते माया तत्व आणि त्या मायामध्ये पडलेलं चैतन्याचं आभास, तो ईश्वर. माया आणि त्या मायामध्ये पडलेला आभास, तो ईश्वर. मग माया आकाशापेक्षाही व्यापक आहे. माया कशी आहे? आकाशापेक्षाही व्यापक आहे. आणि ती माया या पंचमहाभूतांना कारण आहे. आता तीच कारण होणार का नाही? पंचमहाभूताला म्हणजे आकाशाला कोण कारण? मायाच कारण आहे. आणि त्या मायाच्या अस्तित्वाला कारण चैतन्य, हे का नाही? त्या ईश्वराला कारण, माया ईश्वराला कारण ब्रह्मचैतन्य. आता ब्रह्मचैतन्य कारण जर मानलं, आता या ठिकाणी बुद्धी स्थिर व्हायला पाहिजे का नाही? आता बुद्धी तिथपर्यंत गेली, हे का नाही? आणि बाकी ब्रह्मचैतन्यापासून खाली सगळं कसं आहे? हा काय ईश्वराचं ईश्वरत्व जरी आला असलं तरी मायामुळे आले. आणि माया ही कशी आहे? अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणजे तिथं ईश्वराचं ईश्वरत्व ही, माया नष्ट झाली की ईश्वरत्व ही जातेच. म्हणजे काही शिल्लक राहते का? मग शेवटी काय शिल्लक राहतंय? ब्रह्मतत्व शिल्लक राहते. आणि तिथं जर मुमुक्षुने बुद्धी स्थिर केली की तो सुद्धा ब्रह्मरूप होणार. हे लय चिंतन करण्यासाठी पंचमहाभूत सांगितली होती कारण. पण आता आपण स्थिर बुद्धी कुठे केलीये? ब्रह्माच्या ठिकाणी. आणि मग सर्व ह्या जगताला कारण कोण आहे? मग असं झालं का नाही आता? कारण त्याच्यापासूनच. मग या ठिकाणी शुद्ध ब्रह्म जगतास कारण नाही. आता आपलं तिथपर्यंत गेलो होतो, ब्रह्मापर्यंत, हे का नाही? लगेच त्यांनी तिथं हेडिंग घेतली की शुद्ध ब्रह्म हे उत्पत्तीला कारण ठरत नाही. काय होतंय बरं जर समजा मानलंच, नुसतं मानायचंच ना, दोष लावायला ते असंग. त्या लयचिंतनाचा प्रकार सुरेश्वराचार्यांनी पंचीकरणात सांगितला आहे. पंचीकरणात सुद्धा सांगितलं होतं लयचिंतन. तो प्रकार थोडक्यात सांगतो, इथंही सांगतो आम्ही, पण थोडक्यात सांगतो. पण जगताच्या उत्पत्तीचा विचार करायचा म्हणजे, जगताच्या उत्पत्तीचा विचार करायचा म्हणजे प्रथम हे जग कोठे व कसे आहे याचा विचार करावा लागेल. हे जगत कुठे? आपण जगातल्याचा विचार करतो आणि शास्त्र जगाचा विचार करतोय. जगातल्याच्या म्हणजे जगातल्या वस्तूचा विचार करतो आपण, है का नाही? जगातल्या माणसाचा विचार करतो. जगात माणसं आहेत ना, ह्या माणसाचं त्या नाव काय आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचा बाप कोण, कोण्या जातीचा आहे ते, असा विचार करतो ना. पण शास्त्र जगाचाच विचार करतंय. किती व्यापक विचार झाला तो. मग जर जगताच्या उत्पत्तीचा विचार करायचा जर ठरवलंच, तर प्रथम जग कुठे आहे आणि आहेच तर कसं आहे. कसं आहे म्हणण्यात म्हणजे
हा त्याचं स्वरूप, हम्म. त्याचं स्वरूप कसं आहे आणि कुठे म्हणजे या म्हणण्याचा काय अर्थ, कशात आहे ते, त्याला काहीतरी लागेल. ते मायात आहे का ब्रह्मात आहे का ईश्वरात आहे का अविद्येत आहे का कल्पनेत आहे का जीवाच्या अंतःकरणातच आहे, कुठे कुठे याचा पत्ता लागला पाहिजे ना, कुठे म्हणून. म्हणून उत्पन्न झाले याचा विचार करणे आवश्यक आहे. कुठे उत्पन्न आहे आणि कसं उत्पन्न आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. कधी लय चिंतन सांगण्याच्या अगोदर ते आपण ते पूर्वीच्या प्रमाणे सांगितलं लय चिंतन. आता यांना कसं सांगायचं ते बघू, पण ते आत्ताच सांगायचं नाही त्यांना, त्याच्या अगोदर सांगणार आहेत. हे काय सांगणार आहेत, जगत कुठे आणि कसं आहे हे अगोदर सांगायचंय. मग जगत उत्पत्तीविषयी विचार करू गेले, जगताच्या उत्पत्तीविषयी जर विचार करायला गेलो तर असंग शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होते असे म्हणता यावयाचे नाही. जगत परमात्म्यापासून, कोण्या, शुद्ध परमात्म्यापासून जर उत्पन्न झाले असं जर कोणाला मन वाटत असेल किंवा म्हणत असेल तर त्याला तसं म्हणता येणार नाही. का म्हणून, कारण शुद्ध परमात्म्यामध्ये जगताची उत्पत्ती होऊ शकत नाही. का, आता याला उत्तर का का नाही होऊ शकत, याला दृष्टांत देतात. पहा, ज्याप्रमाणे सडलेले तांदूळ येत, सडलेले म्हणजे साळीतून बाजूला काढलेले बीज, ते तांदूळ त्याला सडलेले तांदूळ म्हणतात, सडीक बीज. ते सडीक बीज पुन्हा त्याची त्या पेरणी केली तर ते उगवत का, नाही. कारण ते कसं झालं, आता ते तांदूळ कसे येत, शुद्ध आहे, हो. है का नाही. हो. आणि ते अशुद्ध कधी, त्याच्यावर जर कवर असल, सालपट जर असल तर, म्हणजे सार आणि आसार हे दोन घटक त्या बीजात जर असतील तर तिथं अंकुर उत्पत्ती व्हायला मदत होते. अंकुर उत्पत्ती होण्यासाठी सार आसाराची गरज असते, है का नाही. तिथं जसं समजा जन्माला येण्यासाठी काय लागत आहे, पाप आणि पुण्य, म्हणजे दोन असल्याशिवाय त्या ठिकाणी कार्य होत नाही. तसं सार आणि आसार हे ज्या वेळेस दोन घटक एका ठिकाणी येतील त्या ठिकाणी अंकुर उत्पत्ती व्हायला काय हरकत नाही. मग तसं त्या तांदूळ जर पेरले तर तिथं उत्पत्ती होत नाही अंकुराची. तसं त्या तांदळाला शुद्ध मानतात आणि त्या साळी सगट, सालपाटा सगट त्याला अशुद्ध मानतात, है का नाही. मग शुद्धामध्ये उत्पत्ती होत नाही ना, तसं शुद्ध ब्रह्मामध्ये तिथं उत्पत्ती होत नाही. म्हणून शुद्ध ब्रह्म हे जगताच्या उत्पत्तीला कारण मानता येत नाही. तसेच केवळ पुरुषापासून पुत्राची उत्पत्ती होत नाही. तसंच स्त्रीपासून पुत्राची उत्पत्ती होत नाही. केवळ स्त्रीपासून बी होत नाही आणि केवळ पुरुषा वाचून बी होत नाही. मग असंग आणि अक्रिय ब्रह्म कसा आहे, असंग आहे, अक्रिय आहे.
आणि अविकारी आहे. मग अशी जी वस्तू आहे त्या वस्तूला शुद्ध म्हणावं लागतं. शुद्ध कोणाला म्हणायचं? जे असंग आहे, जे अविकारी आहे आणि ज्याच्यामध्ये क्रियाच होत नाही, अक्रियता आहे, क्रियवान नाही. मग तशाच वस्तूला, त्या लक्षणानं वस्तू जी आहे त्याला म्हणायचं शुद्ध, त्याला शुद्ध म्हणायचं. मग हे ब्रह्म कसं आहे? ते तसं आहे, म्हणून त्याला शुद्ध ब्रह्म म्हणावं लागतंय. आणि मग त्याच्या ठिकाणी जगत कशी उत्पत्ती होईल? मग त्याला कसं कारण मानाव? मग शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होणारच नाही. ही गोष्ट प्रथम लक्षात ठेवली पाहिजे. ही गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट? शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पत्ती हा सिद्धांतच नाही ना होती म्हणण्यात. म्हणजेच शुद्ध ब्रह्म हे कारण होऊ शकत नाही, हे अगोदर लक्षात ठेवायचं. असं काऊन म्हणले असते? हा सिद्धांत आहे. ब्रह्म कुणाचं कारण नाही आणि कुणाचं कार्यही नाही. ते कोणापासून झालं नाही आणि त्याच्यापासून कोणी झालंही नाही. असं ते म्हणजे ते त्याच्या मधात कोणाला येऊ देत नाही आणि ते बी कोणाच्या मधात जात नाही. इतका अलिप्त आहे ते ब्रह्म. किती अलिप्त आहे म्हणजे त्याच्यात कोणाला येऊ देत नाही आणि ते बी कोणात. इतकंच नाही बाबा, आसन ते तसं ब्रह्म तुमचं ते आसन कसं अलिप्तवादी आसन, ते कशात लिप्त होत नसन, पण त्याच्यासारखं तरी आसन ना दुसरं एखादं, तसं बी नाही. कारण तसं होण्यासाठी इथं त्या शब्दांचा त्यांनी विग्रह करून दिलाय, म्हणजे अर्थ करून दिलाय. कोणात म्हणून ते असंग आहे. का म्हणून असंग आहे म्हणून सांगितलंय? तात्विक दृष्टीने म्हणजे खरा जर विचार करून जर बघितलं तर ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थच नाही. ब्रह्माशिवाय दुसरा म्हणजे जे आहे ते फक्त ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही. म्हणून ते असंग आहे. ते असंग का म्हणून आहे? दुसरं कोणी नाही संगतीला. तर संगत करण्यासाठी दुसरा पदार्थ उत्पन्न व्हायला त्याला देश लागतो. मग सगळा देश ब्रह्मानच व्यापलाय, सगळी जागा. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव मध्ये कोणत्या प्रकरणात ते का आठवत नाही, पण एक ओवी आहे. देव देव देवो न माहे, देवो देवो न माहे माहे आणि देवी के अन्वया आहे. आईशी काहीतरी ते पुढे ये ना आता, पण त्यांना असं सांगायचं तिथं, देवळामध्ये तो देव एवढा आहे की तो देवळात त्याला बसायला अडचण व्हाली. त्या देवळामध्ये, त्याच्या गाभाऱ्यामध्ये त्या देवालाच अडचण व्हायली बसायची उठायची. तर मग त्या ठिकाणी एखादा जर माणूस म्हणला, अहो आमच्या देवीला तिथं मांडू द्या ना, तर मग तो म्हणणार बाबा देवाला विचारा. ते जर हो म्हणत असला तर मांडा देवी तिथं नेऊन, काय हरकत नाही. मग ते देवाला विचारायला गेला की देवा, अहो आमची देवी जर तुमच्या शेजारी बसू द्या ना. काय व्हायले? देवळ दुसरं बांधूस तर तवर, तिचं देवळ बांधूस तर
पुन्हा पुन्हा तिला उचलून आम्ही तिकडे नेऊ, यात काय वाद नाही. पण तवर तो देव काय म्हणेल त्याला, अरे मलाच बसायला इथं अडचण आहे, तर तू देवी कुठे इथं आणून ठेवतोस. असं माऊलीने त्या ठिकाणी अमृतानुभव मध्ये त्याची व्यापकता सांगितली. सर्व ब्रह्मच आहे, सर्व ब्रह्मच आहे, असंग रूपाने. कारण त्याच्या संग कोणाचाच संग नाही, त्याच्या संगात बी संग नाही, त्याच्या असंगामध्ये सुद्धा कोणाचा संग नाही. अहो संघ संघात असतो, संघ संघात असतो आणि असंगामध्ये संघ होतो. असंगासंग सुद्धा संघ होतो. कारण असंगाला जर संघात आणायचं असलं तर त्याचा संघ केला की तो संघात, ते संघात आणा येतंय ना. ज्याला सवय नाही व्यसनाची त्याला व्यसन लावा येतंय आणि वाईट कृत्य करायला भाग पाडता येतंय, है का नाही. पण दुसरा कोणीतरी संगतीसाठी लागल ना. जसं दुसरं कोण आहे संगतीसाठी ब्रह्माच्या, दुसरं कोणी पदार्थच नाही, तो एकच आहे ना. म्हणून त्याचा कोणाशी संग नाही, म्हणून त्याला असंग म्हणतात. म्हणून ते कसं आहे, असंग आहे कोणाचाही, म्हणून ते असंग आहे, नित्य एकरूप आहे, नित्य आहे. नित्य म्हणजे सदाच आहे, ते कधी नाही असं नाही. म्हणून अविकारी आहे. जे नित्य असतं का अविकारी होत असतं, ते असतं. कारण ते नित्य कामून असतंय, त्याच्यात विकार होत नाही म्हणूनच ते नित्य असतंय. आणि ज्याच्यात विकार होत आहे का ते नित्य राहत नाही, ते विकारानं नष्ट होत आहे. विकार होऊन काय होतंय, नष्ट होत आहे. आणि ज्याच्यात विकारच नाहीत होत ते नित्य राहतंय. अहो कापड ड्रेस आणला आणि अंगातून काढत नाही, फाटण नाही तर काय होईल. आणि तसाच बांधून आणला आणि बांधून ठेवला, कशाला फाटण. तस त्याचा संबंध तरी कोणाचा होणार, कोणाचाच नाही संबंध. म्हणून ते असंग आहे, नित्य एकरूप आहे. नित्य आहे म्हणजे हमेशा आहे, आणि कसं आहे, एकरूप आहे म्हणजे त्याच्यातला काही भाग थोडा वेळ का व्हायना इकडं तिकडं जातो, पुन्हा येतो, असं बी नाही. कारण ते हलतच नाही, चुळमुळ सुद्धा करीत नाही. त्याला चुळमुळ करायला जागा लागेल ना, इकडं तिकडं हलायचं म्हणल्यावर ब्रह्माला कसं हलता येईल. म्हणून ते कसं आहे, अविकारी आहे, एकरूप आहे, म्हणून अविकारी आहे. ते एकरूप असल्यामुळं एकरूपता आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे छिन्न विछिन्न नाही, ते शीतळ शीतळ नाही, सडा टाकल्यासारखं नाही. कुठे पाणी पडलं चांदण्यावानी, जसं चांदणे तसं नाही. तो अखंड एकरस आहे. ते जसं हिरीतलं पाणी हिरीमध्ये कसं असतंय, अखंड एकरस असतंय, तसं ब्रह्म सर्व एकरस आहे, अखंड आहे, एकरूप आहे. म्हणून अविकारी आहे, व्यापक आहे. म्हणून आता ते किती व्यापक आहे, त्याची काय गणत आहे का केवढे. म्हणून सगळं जे आहे ते तेच आहे, म्हणून व्यापक तेच आहे. मग त्याच्यामध्ये क्रिया होत्या का, क्रिया कुठं करावते ना, कसं कोणासोबत करावं क्रिया. क्रिया करण्यासाठी दुसरा पदार्थच नाही. आणि जर समजा मानलाच तर कुठं करायच्या क्रिया. क्रिया करण्यासाठी काहीतरी वेगळी जागा लागेल ना, त्याला देश लागेल ना. मग सर्व ब्रह्मच आहे
तर त्याच्यामध्ये क्रिया होतील कशा? अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही. कोणी म्हणेल नाही हो अविद्या आहे ना, अविद्याचा संग ब्रह्माशी लागत असेल ना, तर ते शुद्ध ब्रह्माशी त्याचाही लागत नाही संग. कारण अविद्या म्हणजेच अज्ञान. अविद्या याला विद्या, अज्ञानाला विरोधी शब्द ज्ञान, प्रकाशाला विरोधी शब्द अंधकार. तसं अविद्याला विरोधी शब्द काय? विद्या. विद्यामान, विद्यावान असा जो पदार्थ आहे ते ब्रह्म आहे. आणि अविद्या ही त्याची उपाधी आहे. ती उपाधी तशी मानली नंतर, पण ती अविद्या जी आहे ना, ती अविद्या काय चावं लागलं की अक्रिया आहे. अविद्यादी पदार्थाचा संबंध लागत नाही. त्याच्याशी संबंध जर जोडायचा म्हणलं, आता संबंध जोडायचा म्हणल्या बघ, संबंध कसा असतो? त्याच्यात मिसळून राहावं लागतंय, संयोग व्हावा लागेल त्याच्याशी, समवाय व्हावा लागेल त्याच्याशी, कोणता तरी संबंध. आता आपण एखाद्या पाण्यामध्ये रंग टाकतो, है का नाही, मीठ टाकतो, ते सगळं पाण्यामध्ये होतंय ना, है का नाही. मग तसा संबंध मानायचा का त्याच्याशी अविद्याचा? त्याचा संबंध कसा मानायचा मग अविद्याचा त्याच्याशी? म्हणजे अविद्याचा संबंध त्याच्यात लागत नाही. आणि जर तसा लावला तर लागेल का? आता हे ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे, सूक्ष्म आहे, आणि बाकीचे सगळे स्थूल येतं, है का नाही. तसं अविद्या ही कालविता येते का त्याच्यात? नाही. एखाद्या वैद्यानं सांगितलं की तुमच्या पोराचं राहतंय बर का, मग ते एक औषध करावं लागतंय. कोणचं औषध? म्हणले 10 माणसाचे आळस जमा करायचे, 10 माणसाचे आळस जमा करायचे, आणि तेच आळस काय करायचा? अंधारामध्ये आमुष्याच्या त्या अंधारात कालवायचा आळस, आणि त्याला ते झोप लागली की पाजायचा. तुमच्या पोराचं राहतंय. आता अशा क्रिया होत्यात का? मग तशी ही अविद्या जी आहे ही कशी आहे? कल्पित आहे. आणि त्या कल्पित अविद्येचा संग सतरूप असणाऱ्या ब्रह्माशी कसा संबंध होईल? अहो, प्रकाशाचा आणि अंधकाराचा तो संबंध होत नाही. एका याच्यात येतच नाहीत ना ते. मुसलमान आणि ब्राह्मण एका पंक्तीला कधी दिसले का? संबंध होतच नाही. मग विरुद्ध धर्मवान असल्यामुळं त्यांचा संबंध कसा होईल? मग अविद्या हिचं स्वरूप कल्पित आहे का नाही, आणि ब्रह्माचं स्वरूप सतरूप आहे आणि शुद्ध आहे. अविद्या शुद्ध आहे का? अशुद्ध आहे. म्हणून यांचाही संबंध लागत नाही. म्हणून नित्य शुद्ध आहे ब्रह्म. कसा आहे? नित्य शुद्ध आहे. अशा नित्य शुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पत्ती कशी होईल? चाललंय आपलं जगत उत्पत्ती बद्दल.
मग कोणाचा संघ मानाव तर काय अविद्या आहे, माया आहे, हे यायच्या संघापासून यांच्या संबंधापासून जगताची निर्मिती झाली असं मानावं तर तसंही काही. आता हा काय सांगितलाय अजातवाद. अगोदर प्राधान्य कशाला द्यावं लागतंय है का नाही, कारण तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. चौथ्या तरंगात ही सुरुवातीला काय सांगितलंय, अजातवादच सांगितलाय. तुमची शंकाच ही काय आहे, बरोबर नाही, तुम्हाला भ्रांती झाली, तुमची शंकाच बरोबर नाही, कारण तुम्ही ब्रह्मरूपच आहेत आणि संसार कालत्रय कोठे झालाच नाही ब्रह्माच्या ठिकाणी. आणि तुम्हाला जे संसार निवृत्तीची इच्छा व्हायली, ही कशी व्हायली, ब्रह्मरूप आहे. ही तुमची भ्रांती सुरुवातीलाच सांगितली. याला म्हणायचं अजातवाद. तसं या ठिकाणीही काय सांगितलंय, ब्रह्म कसं आहे, शुद्ध असंग आहे आणि संबंध रहित आहे. मग जगत त्याच्यापासून होईल का, मग जगत त्याच्यापासून आता होत नाही हे तर ठरलं ना, कळालं ना, मग दुसरं कोण आहे जगत निर्माण करणार, पदार्थ तर पाहिजे ना दुसरं. आणि मग जगत नाहीच म्हणा ना. आता संपलं ना, आता काय म्हणजे जे विचार करायचा आहे, ज्याच्यापासून उमेद होती याच्यापासूनच होतंय. आता तेच त्यानं काना पाडे खाली म्हणल्यावर आता कोणावर मदार द्यायची. मग या ठिकाणी काय म्हणतात पहा, अशा नित्य शुद्ध बुद्ध परमात्म्यापासून जगत उत्पन्न होत नाही हे खरंय. आता याच्यात काही खोटं म्हणता येते का, हे जरी खरं असलं, ब्रह्मापासून जगत उत्पत्ती होत नाही हे खरंय, हे खोटं नाही बरं का. उत्पत्ती जगताची ब्रह्मापासून होतच नाही. आता हे कळालं ना, हे कळालेलं काय आहे, हे खरंय, खरं नाही, हे खरंय. कारण ब्रह्मापासून उत्पत्ती जगताची होत नाही हे खरंय. हे जरी खरं असलं तरी पण प्रत्यक्ष दिसते याची वाट काय, काय जगत प्रत्यक्ष दिसायलंय. ब्रह्मापासून होत नाही हे खरंय बाबा, पण दिसायलंय कसं काय, हे दिसायला नाही पाहिजे ना. मग याची वाट काय, या प्रश्नाचे पुढे असा प्रश्न पुढे येतोच का नाही, म्हणजे प्रश्न पुढं दत्त म्हणून उभा राहतो का नाही. आपण बोलायलो कशाबद्दल, जगताबद्दल, आणि कुठे उभा राहून बोलायलो, जगतातच है का नाही. आणि कोणाबद्दल बोलायलो, त्याच्याबद्दलच. आणि कशाबद्दल बोलायलो, त्याच्या अस्तित्वाबद्दल, जगताच्या त्याच्या अस्तित्वाबद्दल, त्याच्यातच राहून, म्हणजे पाण्यात राहून पाण्यासंग वैर करणे. कोणी, माशानं. कारण ज्ञानानं, ब्रह्मज्ञानानं जर विचार केला, तात्विक ज्ञानानं जर विचार केला, तर ब्रह्माच्या ठिकाणी जगत उत्पत्ती होऊ शकत नाही हे खरंय. पण दिसायला याची काय वाट. मग आपण ब्रह्मामध्ये जगत उत्पन्न होत नाही हे जे आपण ज्ञान घ्यायलो, ते कुठे घ्यायलो, जगतात घ्यालो. आणि हे जगत आता
जगतात राहून आपण ब्रह्माचं ज्ञान कसं करून घ्यायलो, व्यापक रूपाने घ्यायलो, ते जर संकुचित रूपानं असलं असतं तर मग जमलं असतं. काही खंड ब्रह्माला जर द्याला असता आणि काही खंड जगताला द्याला असता, मायाला द्याला असता, तर मग काहीतरी व्यवस्था लावता आली असती. पण हे काय म्हणले, अखंड एक रस्तेच आहे, ब्रह्मच आहे आणि दुसरं त्याच्याशिवाय पदार्थच नाही. आणि मग हे जगत दिसायले ते काय आहे, आणि धडधड दिसायले नाही. हे काय परोक्ष नाही, फिरोक्ष नाही, काय नाही, प्रत्यक्ष प्रतीचा विषय जगत आहे आणि प्रत्येकाला आहे. हे काय एकाला आहे का नाही, एका दुसऱ्याला जर असला असता प्रत्यक्षाचा जगत विषय तर आपण त्याला वेड समजिला असतं. हे येड झालंय, याला काही कळत नाही, काही बी बोलत हे, त्याच्या नादी काय लागायचंय. कुठं जगत असतंय म्हणा, जगत असतंय. त्या पाकुळ्या असतात ना, पाकुळ्या, त्या पाकुळ्याला, पाकुळ्या म्हणजे ते वनवागुळी, वटवागुळी, त्याला दिवसा अजिबात दिसत नाही. दिवसा अजिबातच दिसत नाही. त्या दिवसा कुठं उडायला दिसतात का? ते दिवसा त्याला दिसत तर नाहीच नाही. पण त्यानं सूर्य कवा बघितलाच नाही. सूर्य कसा दिसत? सूर्याच्या प्रकाशानं त्याला दिसत नाही, तर सूर्य कवा दिसत? मग त्याच परिस्थिती तशी आहे. आणि आणखी एक दादा आहेत, दादा आहेत दुसरे, घुबड दादा आहे. ते नाही कधी सूर्याला बघितलं नाही, कधीच बघितलं नाही. आणि मग ह्या पाकुळे ज्या होत्या का, ह्या वटवागुळी, याच्यात कुजबूज चालू झाली. झाडाखाली कोणी येऊन बसला असन, काही दिवसाच्या गोष्टी निघाल्या असत्या ना, प्रकाशाच्या गोष्टी निघाल्या असत्या, त्या वनवागुळीनं ऐकल्या आणि त्याच्यात कुजबूज झाली. सूर्य असतो म्हण, सूर्य असतो म्हण. कसा असन सूर्य? मागो बसून म्हातारे बोलू लागले झाडाखाली आणि आपण ऐकू लागलो, कसा असन सूर्य? मग त्याच्यातली एक म्हातारी होती वटवागुळीन, अगं म्हणली, आपल्याला जर कळत नसलं तर गुरुला विचारावं लागत आहे. ते म्हणले, कोण गुरु आहे? म्हणले, घुबड दादा आपले गुरु इथं. मग त्या गेल्या घुबडाकड. त्या घुबडाला विचारलं, ह्या जगात सूर्य आहे म्हणते, तो आम्ही ऐकलंय, खरंय का हे आमचं म्हणणं? ते म्हणलं, हे कशाला असतंय सूर्य आणि त्याला काय, तो कसा असतो? मी तर आता बसतो तर त्याचं नाव सुद्धा ऐकलं नाही, आणि तुम्ही कुठून आलात हे घेऊन हाक मारी? काय नसतं, जा आपण आपल्या कामाधंद्याला लागा. सूर्य नसतंय, काही नसतंय, कारण ते नाही कधी दृष्टांत कायामुळे सांगितला होता. जगात राहून आपण प्रश्न विचारतो, त्याच्या अस्तित्व, जगत मिथ्या कसं करायचं? जगतातच असून आपण ते दिसायला जगत प्रत्यक्ष प्रत्यक्ष जगत, प्रत्यक्ष याची वाट काय, म्हणजे याची वाट. जगत आपण ज्ञानानं, ब्रह्मज्ञानानं नाहीच असं सिद्ध व्हायलंय, आणि हे तर प्रत्यक्ष दिसायलंय. मग आता प्रत्यक्ष दिसायलंय याची काय वाट आहे का नाही? मग आता हे कोणाला विचारावं? एका दुसऱ्याला जर विचारलं असतं, झालं असतं तसं, तर आपण ते मोडीत काढलं असतं की जाऊ द्या, त्याला ते तसंच होतंय. त्याचा कोणी विचार केला नसता एक दोघाचा. पण सगळ्यालाच दिसायलंय ना. मग सगळेच जग हाय म्हणायलेत ना, सगळेच जग, जगातले सगळेच जग आहे म्हणायलेत ना.
आणि जर समजा इथल्या ह्या 5 जणांनाच म्हणलं की जग नाही, याचं कोणी ऐकन का? जाऊ द्या म्हणते ते, काय बी म्हणते ते रोजच असतंय त्याचं जग नाही जग नाही. हे सांगते ते 5 भूत येत म्हणून हो. आहेत म्हणून. हो. म्हणजे त्याच्यामुळे तो दृष्टांत आठवायला होता की तसं त्यांनी कधी बघितलंच नाही. शास्त्र कधी जीवानं बघितलंच नाही. हा, मग जग कसं नाही हे कसं कळन? जग कसं नाही हे कसं कळन? मग ते कळण्यासाठी शास्त्रात यावं लागत आहे, तवा कळत आहे का नाही? कोणा म्हणजेच गुरुकडे जावं लागतंय. आणि जर गुरु जर तसा घुबडासारखा असला तर कसं कळन? है का नाही? तसं डोळसाला विचारावं लागतंय. म्हणून आता या ठिकाणी जगत हे सिद्ध तर होतच नाही अजातवादानं, पण प्रत्यक्ष दिसायले. आता हे मड आहे, आता याचं जाळधूप काहीतरी वाट लावा लागन का नाही? है का नाही? मग कशी याची वाट लावायची? दिसायले ना, मग आता याची काहीतरी सोय करावं लागन का नाही? मग याची सोय करण्यासाठी प्रश्न करतात की मायेचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ग्रंथकार म्हणतात ही सोय लावण्यासाठी अगोदर मायेचा स्वीकार करावा लागतो. आता मायेचा स्वीकार करावा लागतो म्हणजे नेमका कसा करावा लागतो? कामून करायचा. पहिली गोष्ट मायेचा स्वीकार कामून करायचा. पुन्हा करायचं असतं कशी माया मानायची, मायाचं स्वरूप कसं मानायचं? मग गुणरहित मानायची का गुणाने युक्त मानायची? आता दुसरं तत्वच मानायचंय म्हणल्यावर त्या तत्वाचं सगळं काय इतिहास सगळा जमा करावा लागेल ना, त्याचा सगळा ढाचा तयार करावा लागेल, आहे का नाही? म्हणजे ते कुठं कमी पडू नये ना. पुन्हा असं तत्व तयार सांगावं लागेल ना ते. म्हणून मायाचा जगत सांगायचंय. मग हे कुणाला सांगायचंय? ज्याला जगत दिसायले. हा, अगोदर तर त्याने अजिबात सांगितलंयच का नाही? हा, पण तो जर पटत नसला, याची जर वाट लावा, याची वाट लावा, याची काहीतरी सोय करा दिसायला याची, तशाला सांगितलंय आता इथं माया मानायची. नाही तर माया मानायची सुद्धा सविस्तर उद्या पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री